साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व विक्री विरोधी मुळेगाव तांडा येथे संयुक्त धडक कारवाई. ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व विक्री विरोधी मुळेगाव तांडा येथे संयुक्त धडक कारवाई. जिल्हाधिकारी सोलापूर एस कार्तिकेयन यांनी सर्व विभागांना अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री या विषयांन्वये सर्व विभागांना समन्वयात्मक कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या निर्देशानुसार श्री सागर धोमकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग, भाग्यश्री पंत जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर व सौरभ बाबा अदाटे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/6/2026 रोजी निरीक्षक अ विभाग, निरीक्षक ब विभाग, निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1, वन विभाग सोलापूर, महावितरण विभाग सोलापूर, ग्रामीण पोलीस स्टेशन सोलापूर, आरिफ हुडीवाले, तलाठी महसूल विभाग उत्तर सोलापूर, श्रीमती आश्विनी राठोड, पोलीस पाटील मुळेगाव यांच्या समवेत हातभट्टी निर्मिती मुळेगाव तांडा येथे केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 4250 लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 3 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच एकूण 3 जणांवर कारवाई करून रुपये 1,67,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर संयुक्त कारवाईमध्ये हातभट्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आलेली लाकूड व त्याच्या कटाईसाठी असणाऱ्या अनधिकृत सॉमिल यांच्यावरही जप्तीची कारवाई वन विभाग सोलापूर यांनी केली. त्यात त्यांनी आरा यंत्र 2, ग्राइंडर यंत्र 2, विद्युत मोटोर 1, चेनसॉ 6, वजन काटे 2, लाकूड माल साठा 160 घनमीटर असा एकूण अंदाजे किंमत रुपये 6,50,000 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर सदर सॉमिल व हातभट्ट्या यांना केवळ आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापर करतात. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण विभाग सोलापूर या विभागाकडून 4 स्कॅन्ड विथ ओकेएन वीज जोडण्या तोडून 400 मीटर वायर जप्त करून अंदाजे रुपये 8,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर संयुक्त मोहिमेमध्ये रुपये 8,25,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. यापूर्वी 4 जून 2026 रोजी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग यांच्या समन्वयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई करण्यात आली. त्यात रामलाल चौक परिसर व स्टेशन रोड परिसर येथील अनधिकृत व विनापरवाना मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर अवांतर टपऱ्या, सोडा वॉटरच्या गाड्या तसेच टेबल खुर्च्या जप्तीची कारवाई करण्यात आली होती. दिनांक 1